हॅलो, तर मी किशोरी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच आहे, की आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार ते. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं ना, की माझं जसं कुठेतरी चाललं असतं, की कुठेतरी आपण बाहेर जाऊयात आणि जर कुठे जायचं नसेल, मग घरचीच काही कामं असतील, जी मला त्यांच्याकडून करून घ्यायची असतील, मग ती कामं मी बाहेर करते. पण आज ते सुद्धा म्हटले, आपण थोडं बाहेर पडूयात, कारण मग पुन्हा पाऊस जास्तीचा चालू झाला तर मग कुठेच बाहेर जाणं होणार नाही. त्यामुळे आज पूर्ण दिवस आम्ही काय-काय करणार आहे ते मी तुमच्यासोबत गुड शेअर करते. मॉर्निंग. तर आज संडे आणि आज आमची सकाळची सुरुवात पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. असंच म्हटलं बरेच दिवस आपण काही शूट केलं नाहीये, तर पूर्ण आज दिवस तुमच्यासोबत शेअर करूयात. हे बघा, आम्ही सगळं उठलोय, अंघोळ, देवपूजा, नाश्त्याची तयारी झाली आणि मॅडम झोपलेले आहेत. उर्वी, उर्वी, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गरम बघ किती झाले तुला. हा, उर्वी, उठा उठा, सकाळ झाली. सकाळ झाली ना. मग काय झालं? मम्मा हवे? मी ये मम्माकडे. हे बघ मम्मा कुठे आहे? कुठे मम्मा आले? माझी पिल्लू आहे ना. चला, आज संडे आहे. आज उर्वी तुला डोस मिळणार, पोलिओ. आपण जायचं ना तुझ्यासाठी, तुला पोलिओ पाजायला. पोलिओ. उर्वी कन्फ्युज आहे, नक्की काय करणार आहेत. आता नाश्त्याची तयारी करते, देवपूजा वगैरे छान झाली. आणि आज बरेच दिवसाने म्हणजे असं शक्यतो संध्याकाळचं आम्ही खातो, पण आज म्हटलं बाहेर जाणार तर आज मस्त बर्गरचं प्लॅनिंग आहे आणि सगळं हेल्दी व्हर्जन तुम्हाला दाखवते. मी ब्रेड सुद्धा व्हीट फ्लॉवरचे आणले होते. टेस्ट तर माहिती नाही, फर्स्ट टाइम सगळं आणलेलं आहे. बघूयात, झेप्टोवरून सगळं ऑर्डर केलं. तर आता लगेच ब्रेकफास्टला सुरुवात करते. आणि उर्वी, उर्वी तू बर्गर खाणार ना? खाणार ना? कसं खाणार? अशा खाणार आहे ना? मग आता उठा, आपल्याला फिरायला जायचं ना. कधी उठणार? चलो. आणि आज आमचा ब्रेकफास्ट सुद्धा हेवी होणार आहे, कारण ब्रेकफास्टलाच आज आम्ही बर्गर बनवणार आहोत. तर कालच मी हे कटलेट बनवून ठेवले, म्हणजे जी बर्गरसाठी जी टिक्की लागते ती. काल आम्ही असेच कटलेट म्हणून हे खाल्ले, फक्त पॅनवरती फ्राय करून. तर आज डीप फ्राय करणार आहे. आणि ते डीप फ्राय करण्यासाठी बघा, इथे मी कॉर्नफ्लेक्सचा यूज केले. कॉर्नफ्लेक्स नाही म्हणता येणार, हे आपण मक्याचा जो चिवडा असतो ना करण्यासाठी घेऊन येतो. तर ते मी मिक्सरमध्ये थोडे बारीक करून घेतलेत आणि ते कोटिंगसाठी लावणार आहे. जिथे ब्रेड क्रम्स लावतो ना, तिथे ते यूज करणार आहे. आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी असते ना, तिथे मी इथे ज्वारीचं पीठ घेतलंय पाण्यामध्ये मिक्स करून. आणि असं हेल्दी व्हर्जन म्हटलं आपण बर्गर बनवून घेऊया. तर हे बघा, छान आता ही पॅटी अशी डीप फ्राय करून घेते. इतकी कुरकुरीत होतीये ना, तर मी फर्स्ट टाईमच ट्राय केलं, पण खरंच खूप छान झालं होतं. आता माझ्याकडे ब्रेड क्रम्स नव्हतं आणि आम्हाला बर्गर तर खायची इच्छा झाली होती, म्हणून लगेचच आम्ही झेप्टोवरून हे लेटस आणि मग हे बर्गर बन ऑर्डर केले होते. मग म्हटलं पण आपल्याकडे कटलेट तर आहेच, त्यालाच बर्गरची पॅटी करूयात, म्हणून हे ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून मग हे असं कॉर्न्स असतात ना मक्याचं, त्याचं कोटिंग केलं. आणि हे बघा, छान कुरकुरीत अशी टिक्की तयार झाली. आता पुढचं काम हे त्यांना दिलंय मी, कारण मग इथे उर्मिला सुद्धा मला नाश्ता भरवायचा होता. ती काही हे खाणार नव्हती, त्यामुळे तिच्यासाठी मी शिरा बनवला होता. तर हे बघा, इथे आता सॉस नव्हता बर्गरसाठी, त्यामुळे मेयोनीज आणि टोमॅटो केचप मिक्स करून असं बर्गरचा सॉस केलाय. आणि त्यानंतर हे लेटस सॅलडमध्ये वगैरे खूपच छान लागतं हे. तर मी असं काही जास्त बनवत नाहीये. त्यांना आवडतं हे असं पिझ्झा, बर्गर. कारण आणि माझा ब्रेकफास्ट म्हटलं ना, तर पोहे, उपमा, थालीपीठ असंच काहीतरी असतं. पण म्हटलं बरेच दिवसांनी असं काहीतरी चाललंय. नाहीतर पिझ्झा तर आमच्याकडे फेमस आहे. पिझ्झा त्यांच्या हातचा. आणि मला तव्यावरचा पिझ्झा आवडतो. ओव्हन आहे, पण तरीही मला तव्यावरचा पिझ्झा खूप आवडतो. आणि बर्गर आता तयार झालाय. चीजची स्लाईस लावून बर्गर तयार होतंय. तर हे संध्याकाळचं खरं तर खाण्यासाठी. पण आता आम्ही दिवसभर बाहेर जाणार आहोत. तर म्हटलं आता ब्रेकफास्टला हे खाऊयात. आणि हा आमचा बर्गर तयार झालेला आहे. तर हा त्यांनी माझ्यासाठी बनवला होता. ते त्यांच्यासाठी पुन्हा एक बनवतात आणि मग टेस्ट करून सांगते तुम्हाला कसा झालाय तो. खूपच छान दिसत होता. आणि अगदी बाहेर मिळतो ना तसाच. उलट हेल्दी झालंय थोडंफार. एकतर आपण घरच्या घरी बनवलंय बटर वगैरे लावून. त्यात हा जो बर्गरचा बन आहे तो मैद्याचा नसून व्हीट फ्लॉवरचा आहे.
0% मैदा आहे आणि त्यानंतर सगळ्या व्हेजीज आहेत आणि जी टिक्की ती सुद्धा मी घरीच बनवली त्यामुळे खूपच हेल्दी आणि कधीतरी असं खायला काहीच हरकत नाहीये. तरी ते उर्वीला विचारलं होतं बर्गर हवंय का? पण तिला नको झालं होतं आणि नंतर सारखं तिचं चालू होतं मला पाहिजे, मला पाहिजे. पण तिला खायची काही इच्छा नव्हती. आज थोडी ती वीक होती. सर्दी खोकला झाला होता, व्हायरल आहे. कारण आपलं वातावरण सुद्धा चेंज होतंय त्यामुळे तिला सुद्धा थोडंफार झालंय. त्यामुळे मग 2-3 दिवस स्कूलमध्ये सुद्धा गेली नव्हती. आता मंडेपासून स्कूलमध्ये तिला पाठवणार आहे. तर बर्गर खूप छान झालं होतं. पण खूपच हेवी झालं होतं. आधीच आम्हाला वाटलं होतं इतकं काही खाणं होणार नाहीये सकाळ-सकाळ आणि ह्यांना तर खरं तर जास्त सवय नाहीये. फक्त चहा, टोस्ट वगैरे खाल्ले की लगेचच ऑफिसला जातात. पण आज सकाळ-सकाळचं बर्गर झालं होतं. त्यानंतर थोडं बाहेर गेलो कारण आज उर्वीचा पोलिओ होता. म्हणून सकाळी लवकरच गेलो तिला पोलिओ देण्यासाठी आणि छान पद्धतीने घेते. तिला औषध वगैरे म्हटलं ना, तिला काहीच फरक पडत नाही. खाण्यात एक वेळ नाटकं करते. पण औषध वगैरे घ्यायला तिला आवडतंच आणि त्यानंतर मग देवळात गेलो. तिथे थोडा वेळ बसलो. घरी मग आराम केला आणि मग दुपारच्या वेळेला बाहेर निघालो. तर आज लंच करण्यासाठी आम्ही बाहेर निघालो. खरं तर आम्ही घरी असतानाच ठरवले होते, की कुठे जायचंय ते. कारण लास्ट टाईम सुद्धा आम्ही त्या हॉटेलला गेलो होते रेस्टॉरंटला. पण नेमकं आज इतकं वेटिंग होती आणि आधीच 2 वाजले होते आणि अर्धा पाऊण तास त्यांनी वेटिंग सांगितली होती. गोमंतक सागोतीमध्ये गेलेलो. इतकं छान सीफूड मिळतं तिथे. मला तर फार आवडतं. लास्ट टाईम सुद्धा आम्ही गेलो होतो. पण ह्या वेळेस खूप वेळ जाणार होता म्हणून मग दुसऱ्या ठिकाणी गेलो मालवण गजाली आणि तिकडे मग काय घ्यायचं हे काही डिसाईड होत नव्हतं. कारण आमचं आधीच ठरलं होतं, की आम्हाला सीफूड खायचंय. पण ते तिथलंच खायचं होतं. मग इकडे आम्ही चिकनचं ट्राय केलं, चिकन तंदुरी आणि मग बिर्याणी वगैरे ऑर्डर करायची ठरवली. कारण ती जी टेस्ट आहे ना, ती खरंच खूपच छान आहे. त्याचे रिव्ह्यू मी आधी बघितले होते, त्यामुळे आम्ही गेलो होतो. पण आज काही ते पॉसिबल झालं नाही. पण असं होतं ना, बरं झालं की त्या ठिकाणी गेलो नाही, इकडे आलो. कारण इकडे जी चिकनची टेस्ट होती ना बिर्याणीची वगैरे, खूपच छान लागली आहे. इकडे काही आम्ही फारसा विचार केला नव्हता. पण मग अचानक ठरवलं आता जास्त लांब जाण्यापेक्षा जवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊया. तिथे लंच वगैरे करूयात आणि मग थोडंफार मॉलमध्ये फिरण्यासाठी जाऊयात. त्यांचं चाललं होतं, की मॉलमध्ये गेल्यावर तिकडे काहीतरी खाऊ. पण खरं तर मला तिकडे फारसं फूड आवडत नाहीये. कारण उगाचच हेवी रेंज लावतात आणि तिकडे तेवढीच क्वांटिटी सुद्धा नसते आणि व्हरायटी सुद्धा नसते. त्यामुळे मग असं बाहेर आमचं जेवायचं ठरलं ना, तर मग एखादे रेस्टॉरंट वगैरे ठीक आहे. मॉलमध्ये वगैरे काय जाऊन खाणार पिझ्झा, पास्ता किंवा मग बिर्याणी वगैरे असंच मिळतं किंवा मग साउथ इंडियन फूड. सो म्हटलं नको आपण आधी लंच करूया आणि त्यानंतर मग आम्ही मॉलमध्ये गेलो. कल्याणमध्येच जवळ असलेल्या एका मेट्रो मॉलमध्ये गेलो आणि तिकडे गेलं उर्वीची एक्साइटमेंट वाढली होती. कारण तिला सगळंच असं मिळालं. तिचं कुठे तिला विचारलं ना, कुठे फिरायला जाऊया? तिचं एकच असतं गार्डनमध्ये. कारण गार्डनमध्ये तिला फिरायला अशी मजा येते त्यामुळे. पण इथे गेल्यावर ती भरपूर खुश झाली होती. तर बघा माझं काय झालंय, गरमी भरपूर आहे आणि दोघं कुठे आई उर्वी, उर्वी, उर्वी. पकडलं उर्वी, मम्माला पकडलं, खुश झाली उर्वी. चलो. आणि मॉलमध्ये गेल्यावर माझं तरी ना पहिलं शॉपिंगचंच डोक्यात येते. एक तर म्हणजे कपड्यांचं बघायचं असते किंवा मग किचनच्या कटलरीज वगैरे असं काहीसं माझ्या डोक्यात असतं. त्यामुळे माझं तर इकडे फिरणं चालू होतं. सुरुवातीला सध्या मी झुडिओमध्ये गेलो आणि तिकडं बघणं चालू होतं. तर बघा मम्मा अशी करते त्यामुळे उर्वीसुद्धा कपडे ट्राय करत होती. हे हवंय, ते हवंय असं तिचं चाललं होतं. लास्ट टाईम मी झुडिओमध्ये गेलो होतो तेव्हा तिच्यासाठी घेतलं होतं. पण म्हटलं आता आपण दुसऱ्या ठिकाणी तिच्यासाठी ट्राय करूयात. कारण तिची परफेक्ट अशी साईजच मला मिळत नाहीये. 2 ते 3 वर्षाचं घेतलं तरी तिला ते मोठं होतं आणि 18 ते 24 घेतलं ना, की तो एक कधी फिटिंगच खूप येतं किंवा कधी परफेक्ट येतं. असं मधल्याच मध्ये काय घ्यायचं समजत नाही. त्यामुळे मग माझी शॉपिंग तर झालीच होती. त्यानंतर मी म्हटलं त्यांच्यासाठी सुद्धा एक शर्ट वगैरे घेऊया फॉर्मल. आम्ही कुठे बाहेर गेलो ना, की त्यांचं असं काहीच नसतं. म्हणजे मलाच खरं तर त्यांना सांगावं लागतं, की आता काहीतरी घ्या नवीन टी-शर्ट किंवा शर्ट वगैरे. पण नव्हतंच त्यांना घ्यायचं. म्हटलं माझ्याकडून घेऊयात म्हणून वटपौर्णिमेसाठी. म्हणून मग त्यांचं शर्ट असं चॉईस करणं चालू होतं आणि इकडे उर्वीची हलवाहलव चालू होती. तिकडे क्लिप किंवा मग पाऊच असं काहीतरी तिला दिसत होतं. फायनली एक शर्ट काहीतरी चॉईस झाला. त्यात पण घेऊ की नको असं त्यांचं चाललं होतं आणि मग तो पॅक केला आणि मग इथून आम्ही दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो. तर उर्वीचे मला कपडे बघायचे होते. पण असं ना मला डेली वेअरसाठी म्हणून पाहिजे होते. असे फ्रॉक वगैरे नको. कारण मग ते
कोणते तरी फेस्टिवल किंवा मग कार्यक्रम असेल तेव्हाच घालणं होतं. पण आता तरी सध्या काही नाहीये, कारण गणपती जवळ आले की मग पुन्हा शॉपिंग होईल, त्यामुळे मग तिच्यासाठी काहीच घेतलेलं नाहीये. पण तरीसुद्धा असं ट्राय करत होते, की कोणतं चांगलं वाटतंय का? पण ते सगळे स्कर्ट किंवा मग फ्रॉकमध्येच सगळं होतं. आणि नंतर तिला मिकी माऊस असं आवडलं होतं आणि सारखं मी बिलिंग काउंटरला गेले ना, तेव्हा सारखं तिचं चालू होतं, "मम्मा हे पाहिजे, हे पाहिजे." पण म्हटलं आधीच ऑलरेडी टॉयज भरपूर घरी आहेत आणि तिचं ना खेळणं असं काहीच नाहीये. किती खेळणी काढून दिली ना, तरी ती माझ्या मागे किचनमध्येच तिची अशी लुडबुड चालू असते. सो ते पण खुश झाले होते, माझी पण शॉपिंग झाली होती आणि मग उर्वीला तर काय घेऊयात म्हणून मग उर्वीला असं टॉयच्या सेक्शनमध्ये गेलो होतो. डी-आय-वायमध्ये गेलो होतो. तिथे सुद्धा मला बघायला असं फार आवडतं आणि तिथे गेल्यानंतर ना उर्वीला भरपूर टॉयज दिसले आणि मग काय तिचं काही संपत नव्हतं. हे बघा, स्वतःच काढायचं, ओढायचं असं चालणं होतं. मग त्यानंतर तिने गन घेतली होती जी बबल गन, पण त्यांनी मग घेतली, पण नंतर मी पुन्हा ती ठेवली आहे. कारण तिला काही समजत नाहीये अजून इतक्यात आणि 3 इयर्स प्लस सुद्धा नाहीये. कंटिन्युअसली मग तोंडात वगैरे घालणार ते साबणाचं पाणी वगैरे, त्यामुळे ती ठेवली आणि मग दुसरी डॉक्टरचं जे असतं ना, ते मग घेतले. तुम्हाला तिथे दाखवेल बघा. असं नाही, असं दाखव. असं दाखव. पकड ती पकड. डी-आय-वायला येऊन हे घेतलं आम्ही. आहे ना उर्वी? काय घेतलं? हां, दुसरं तर आवडलंच नाही. मला बरं नाही पण मी बरी आहे. हो मस्त. तू डॉक्टर होणार आहे का? डॉक्टर होणार आहे? तर बरंच फिरल्यानंतर उर्वीला सुद्धा आता झोप आली होती, संध्याकाळ झाली होती, त्यामुळे तिला सुद्धा चिक्की आणि असं लाईट पोहा वगैरे चिवडा आणला होता, तर तो तिला खायला दिला आणि त्यानंतर मग आम्ही इथून घरी जायला निघालोय. बाय बाय, आता मी चाललो घरी. हो मजा आली, बरी मजा आली ना. ओके चलो बाय. उमा दे ये